तर या संदर्भामध्ये संजय राऊत यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे। पाहूयात संजय राऊत काय म्हणतायत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, मोदी शहा अजय नाहीत ते देखील जातील, असं ट्विट संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांच्यासोबत बोलणार आहोत। तर सीमा, गेल्या 36 दिवसांपासून जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला अखेर यश आले असं म्हणावं लागेल, कारण हे आंदोलन यशस्वी झालं। ज्या मागणीसाठी मुख्यतः आंदोलन केलं गेलं तो म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, तो घेतला गेलेला आहे। राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया आता समोर येऊ लागलेल्या आहेत। नक्कीच खरं तर हा मोठा विजय म्हणावा लागेल। मागील अनेक दिवसांपासून सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली होती। मोठ्या संख्येने तरुणांनी त्यांना सपोर्ट केलेला होता, पाठिंबा दिलेला होता। गल्ली दिल्ली अशा पद्धतीने आंदोलन करण्यात आलं। जेनझी सगळे रस्त्यावरती उतरले आणि आज धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। हा मोठा विजय युवकांचा म्हणावा लागेल। शिवाजी पार्क मैदानामध्ये पुन्हा एकदा हे जेनझी एकवटलेले होते आंदोलन करण्यासाठी संध्याकाळी। आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर ज्या मागणीसाठी सगळे युवक हे रस्त्यावरती उतरलेले होते ती मागणी आता पूर्ण झालेली आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। ही खूप चांगली गोष्ट आहे, पण 2 हफ्ते अगोदर आपण पाहतो अभिजित दिपके आणि सीजेपीचे इतरही कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आता यांच्या प्रतिक्रिया नेमकं काय असतात ते पाहावं लागणार आहे। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे। ज्या मागणीसाठी हे आंदोलन केले जात होतं जंतर मंतरमध्ये 36 दिवसांपासून हे विद्यार्थी बसून होते, आंदोलन करत होते, त्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता अभिजित दिपके देखील या संपूर्ण प्रकरणात काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहावं लागणार आहे। जंतर मंतरवर देखील एक वेगळं वातावरण सध्या पाहायला मिळतं। या आंदोलकांमध्ये जल्लोषाचं वातावरण, आनंदाचं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळतंय।